झालो तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू नाग मोडी तिची चाल श्वासामध्ये तर धड धड वाढली न झाली सारी गडबड नजरेच्या खट्ट्याने केलं तिने फायर झटक्यात शॉर्ट झाली हृदयाची वायर चाललो आम्ही किड्यावाणी एकटाच नाचतो गातो गाणी तुंदी तिची जगात भारी तिच्या पुढं दारू वाटे पाणी बात इश्काची प्रेमाची ए बाबा ए तराटे काय नाचतोय असा लोक काय बोलतील श्वास घे जरा असला श्वास घे आता कुठे मूड झाला होता तितक्यात तू गाण्याचा गळाच दाबलास ए गाण्याचा गळा नाही आवडला मी लोकांच्या कानाचे पडदे फाटताना वाचवलं मी हा अरे घरासमोर असं कोणी नाचतं का एवढा मोठा आवाज करून कसं वाटेल ते काय बोलतील लोक बोलून दे मला येडे बोलून दे हा बबलू येड आहे बोलून दे अरे गाणं बघ कसलं कडक गाणं आहे गाण्याचा बेस बघ असा छातीत धडधडतंय म्हटलं गाणं ऐकू असं ठरवलं मी मस्तपैकी ना मोकळ्या हवेत नाचायचं निसर्गाच्या सान्निध्यात नाचायचं तराट माझ्या बुंगात अरे जर मोकळ्या हवेत नाचायचं असेल ना तर कुठल्या तरी डोंगरावर जाऊन नाच इथे नको नाचू जा ऑफिसमध्ये जा साऊंड प्रूफ हॉल केलाय ना त्या हॉलमध्ये पाहिजे तेवढं नाच जाऊन तेच करायला गेलो होतो ते त्यात बबलूची टूप पेटली म्हटलं सारंग दादाला बातमी देऊन जाऊया कसली महत्वाची बातमी अरे सारंग दादा साताऱ्याची केस आपण जिंकलोय आपल्या बाजूने निकाल लागलाय अरे भंगार अरे तराट बातमी चांगली आहे पण तू नाचू नको तू तर काय पार्टी देणार नाही म्हणून आपण ठरवलं आपण पार्टी करायची हे बघ आता आपली पार्टी झाली आहे आता आपण चाललो ऑफिसला जा. पार्टी आणि बबलू काका थांब ते साताऱ्याचं सगळं ठीक आहे पण तुझ्या हातात काय ते काय लपवतोयस ते पाणी आहे पिण्याचं पाणी आहे पाणी आहे ना मग कशाला लपवतोयस दाखव अरे ओवी ओवी खरंच पाणी आहे वास घेतल्यावर तुला कळेल का काय ते बबलू काका हे तर पाणीच आहे नाही बोललो होतो की नाही पाणी आहे दे इकडे ओवी गाणं इतकं भारी आहे ना की साधी पाण्याची बाटली घेतली ना तरी जिंगायला होतं तराट. उन्हात त्याला डोशील तू डायरेक्ट चाललो ऑफिसला थांब बबलू काका आता काय आहे होई जाऊ दे त्याला काम आहेत त्याला खूप जाऊ दे चल रे जा अरे बाबा साताऱ्याची केस सुटली आहे ना मग सेलिब्रेशन तर केलं पाहिजे ना बबलू काका तरच गाणं लाव हा हे तराटचा अर्थ तरी कळतो का तुला अरे बाबा रिदम किती कॅची आहे ते गाणं ऐकलं तरी डान्स करावा असं वाटतं बबलू काका लाव गाणं हा लावतो पण झालो तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू तराट चाललो ढगात आज पुंगाट चल ना घुमू लागू नाचू लागू थांब कोणाला विचारून माझ्या घराचा उंबरठा ओलांडतेस कोणाला विचारून या घरात ना फक्त आणि फक्त माझाच शब्द चालतो हा मी तुला सक्त ताकीद दिली होती ना तुझी सावली सुद्धा माझ्या या घरावर पडायला नको माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेले असताना पुन्हा एकदा माझ्या दारावर का आली आहेस तू कशासाठी मलाही माझा स्वाभिमान आहे
विठ्ठलाच्या भक्तीने तेवढं तरी शिकवलंय मला हौस नाहीये तुमच्या घरात पाय ठेवायची. तुमचा मुलगाच मला इकडे घेऊन आला. त्यामुळे जे काही प्रश्न असतील ते मला नाही, ह्यांना विचारा. सारंग, काय चाललंय तुझं? तू काय करतोयस हे? केलेली चूक सुधारतो आई. हा? सारंग, 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 ऐक माझं. सारंग, थांब. सुधारणा तू का करायचीस? चूक तुझी नाहीच आहे, चूक ह्या मुलीची आहे. आई, प्रेमात चूक कुणाची असते हे नसतं बघायचं. चूक फक्त सुधारायची असते. झाली तिच्याकडून चूक, मी सुधारतोय ना. उलट उत्तर करतोयस तू मला. तुझ्या आईला नाही. बरोबर आहे तुझं. ही पोरगी आहे ना तुझ्या बरोबर. मग तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकते मी? बरोबर चाललंय तुझं. आणि तू ग, हा काय वाटेल ते बोलेल तुला. तुला अक्कल नाही स्वतःची. तुझा आणि माझा करार झाला होता. तू मला शब्द दिला होतास की सारंगच्या आयुष्यात परत कधीही येणार नाहीस. कुठे गेला तुझा शब्द? हा? तुझा शब्द मोडताना तुला लाज नाही वाटली? आई, भान ठेवून बोल. बायको आहे ती माझी. ही तुझी बायको. 8 वर्षापूर्वी दुसऱ्याशी लग्न केलं हिनं. 8 वर्ष त्या माणसाबरोबर नांदतीये ही. मी बघितलं ना तिचं मंगळसूत्र. हे बरं आहे तुझं. आता लग्न माझ्या मुलाबरोबर करायचं, मंगळसूत्र दुसऱ्याच्या नावाचं घालायचं आणि इथे माझ्या घरात येऊन राहायचं. आता काय 2-2 संसार थाटणार आहेस तू? आई, ह्या पुढे जर एकही शब्द तू चुकीचा उच्चारलास ना तर मी ऐकून नाही घेणार. सारंग, ऐक ना. सारंग! आई, काय झालं तुला? काय नाही, काय नाही, काय काय झालं? काही नाही झालं मला. वाईट स्वप्न पडलं का? नाही नाही नाही, स्वप्न वगैरे काही नाही. आम पाणी देतो तुला. ठीक आहे, पाणी ते. काय झालं आई? काही नाही, तू झोपसा. झोप तू. अगं काही नाही, मग अशी किंचाळलीस का? जा ना, झोप ना. खरंच नाही काय झालंय. ठीक आहे, काही लागलं तर सांग. सांग. याआधी इतकं वाईट स्वप्न मला कधीच पडलं नव्हतं. काय अर्थ असेल या स्वप्नाचा? येणाऱ्या कुठल्या अनर्थाची चाहूल असेल? ती सावली जोपर्यंत आमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तिचा धोका जिवंत राहणार. या सावलीची सावली ना कायमस्वरूपी घरावरून, सारंगवरून टळायला पाहिजे. तोपर्यंत मला चैन नाही पडणार.